जय गजानन. चिंता करू नका, जे होते ते चांगल्यासाठीच होते. 1. वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊच दिले नसते. 2. तुमच्या आयुष्यावर कधी नाराज होऊ नका, कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ते कोणाचं तरी स्वप्न असते. 3. तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा, कारण आजकाल नाती पैशाने बनतात. 4. उशिरा का होईना पण देव सगळ्याच ऐकतो, फक्त तुम्ही देवावर भरोसा ठेवला पाहिजे. 5. भगवान श्रीकृष्ण म्हणता, ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही, वेळोवेळी बदलत राहते, त्याप्रमाणे माणसाचे नशीब सुद्धा वेळोवेळी बदलत राहते. त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका, चांगली वेळ येण्याची वाट पहा. 6. देव त्याचे पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाही. ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे, कारण देव आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी चांगलं आहे. 7. दुसऱ्याचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो, कारण फळ देणाऱ्या झाडाला दगडांचा मार खावाच लागतो. 8. देवाला हे पाहिजे असते तेच होते. प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे. 9. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार करू नका, कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात. 10. नेहमी धीर धरा, कधी निराश होऊ नका, कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे. 11. शिक्षण कुठूनही घेता येते, पण संस्कार फक्त घरातून मिळतात. 12. कोणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढं करा, पण अपमान नेहमी विचार करून करा, कारण अपमान अशी गोष्ट जी वेळ आल्यानंतर व्याजासकट परत मिळते. 13. पैसा. आणखीन एक गोष्ट सांगतो, भलेही मी तुमच्याबरोबर वरती येणार नाही, पण जोपर्यंत तुमच्याबरोबर खाली आहे तोपर्यंत तुम्हाला कमीपणा घेऊ देणार नाही. 14. तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता. 15. पैसे नेहमीच एकच गोष्ट सांगतात, जर आज तुम्ही मला वाचवलं तर उद्या मी तुम्हाला वाचवेल. 16. आयुष्यामध्ये या 4 गोष्टी करणं सोडून द्या, आयुष्य नेहमी सुखी आणि आनंदी होईल. 1. सगळ्यांना खुश करणं. 2. दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं. 3. भूतकाळात जगणं. 4. स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी लेखणं. 17. पारख केली तर कोणीच आपलं नाही, आणि समजून घेतलं तर कोणीच परक नाही. 18. पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण धोका आणि शाबासकी पाठीवरच मिळते. 19. बऱ्याच वेळा मनात येते हार मानवी, पण नंतर लक्षात येते की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे. 20. स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका, नाहीतर नेहमीच गुलाम म्हणून जगावं लागेल. 21. खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते. 22. भरोसा नाही का माझ्यावर, असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात. 23. कुणाची कदर करायची असेल तर जिवंतपणे करा, मृत्यूनंतर तर परके लोक पण रडून जातात. 24. भगवान श्रीकृष्ण म्हणता, जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्याची खुशी आणि आनंदाविषयी विचार करतो, नेहमी दुसऱ्याची कदर करतो, माहीत नाही तो का आयुष्यामध्ये एकटा असतो. 25. स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपले नाही तर जागले पाहिजे,
आणि समजूतदार नाही तर ध्येयाने वेडे बनलं पाहिजे. 26. चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे. डोळे बंद करून एकच मंत्र म्हणा, खड्ड्यात गेली दुनिया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय गजानन.